नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक दिनेश घुगे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र किंवा व्यापार यामधील पहिल्या प्रकरणामधील जो पॉईंट आहे लिओन टिपचा विरोधाभास या विषयात आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, हेक्चर-ओव्हलिनच्या सिद्धांतानुसार अमेरिकेमध्ये भांडवल घटकाची मुबलकता आहे, तर श्रम घटक दुर्मिळ व महाग आहे। याचाच अर्थ अमेरिकेकडून होणाऱ्या एकूण निर्यातीत भांडवल प्रधान वस्तूंचे प्राबल्य असले पाहिजे, तर अमेरिकेत होणाऱ्या आयातीत श्रमप्रधान वस्तूंचे प्रमाण मोठे असले पाहिजे। या विधानाची सत्यता तपासण्यासाठी लिओन टिप यांनी अमेरिकेच्या 1947 मधील आयात निर्यात व्यापाराची अनुभवाधिष्ठित पडताळणी केली आणि आपले निष्कर्ष 1953 मध्ये प्रसिद्ध झालेल्या डोमेस्टिक प्रोडक्शन अँड फॉरेन ट्रेड द अमेरिकन कॅपिटल पोझिशन रिएक्झामाइन या पुस्तकात प्रसिद्ध केले। लिओन टिपचा विरोधाभास पुढील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येईल। मित्रांनो, यामधील पहिला आकडा आहे विरोधाभास। अमेरिका भांडवल समृद्ध आणि श्रम दुर्मिळ देश आहे, ही प्रत्यक्षातील मान्य वस्तुस्थिती असल्याने हेक्चर-ओव्हलिन सिद्धांताप्रमाणे तो देश भांडवल प्रधान वस्तूंची निर्यात करेल आणि श्रमप्रधान वस्तूंची आयात करेल असा निष्कर्ष निघतो। परंतु लिओन टिप यांच्या अभ्यासाचा निष्कर्ष नेमका वरील निष्कर्षाच्या विरोधी निघाला। अमेरिका श्रमप्रधान वस्तूंची मोठ्या प्रमाणात निर्यात करते आणि भांडवल प्रधान वस्तूंची मोठ्या प्रमाणात आयात करते। त्यानंतर हेक्चर-ओव्हलिन सिद्धांताविरुद्ध प्रचलित मजबुती आणि रूढी कल्पनांना धक्का देणारा लिओन टिप यांचा हा निष्कर्ष लिओन टिप विरोधाभास म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात प्रसिद्ध आहेत। मित्रांनो, यावरून दुसरा आकडा आपल्याला स्पष्टीकरण सांगता येईल। विरोधाभासाचे स्पष्टीकरण: अमेरिकेत श्रमिकांची संख्या कमी किंवा श्रम घटक दुर्मिळ असला तरी इतर देशातील श्रमिकांच्या मानाने अमेरिकेतील श्रमिकांना आर्थिक भांडवलाची साधनसामग्री उपलब्ध होत असते। श्रमाला भांडवल घटकांची प्रचंड प्रमाणात जोड प्राप्त होत असल्याने अमेरिकेत श्रम हा घटक दुर्मिळ असला तरी परिणामकारक श्रम पुरवठा इतर देशांच्या तुलनेत 3 पटीने अधिक ठरतो। याचाच अर्थ श्रम दुर्मिळ असणारा अमेरिका देश श्रमाला भांडवल साधनांची जोड प्राप्त झाल्यामुळे श्रमबहुल देश श्रेणीत समाविष्ट होतो। मित्रांनो, यावरून आपल्याला लिओन टिपच्या विरोधाभासावरील जो आक्षेप आहे तो स्पष्ट करता येईल। लिओन टिप यांनी हेक्चर-ओव्हलिन सिद्धांताची काटेकोर तपासणी आणि अनुभवाधिष्ठ पडताळणी करून जे निष्कर्ष मांडले त्यातून लिओन टिपचा विरोधाभासचा उगम झाला। या विरोधाभासावर पुढील प्रमाणे टीका करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, लिओन टिपच्या विरोधाभासावरील टीका आपल्याला स्पष्ट करता येईल। त्यामधील पहिला आकडा आहे सर्व निष्कर्ष सर्वमान्य नसतात। मित्रांनो, यामध्ये लिओन टिप यांनी अमेरिकेच्या 1947 सालातील आयात निर्यात व्यापाराचा आपल्या अभ्यासासाठी वापर केला। अनेक टीकाकारांच्या मते 1947 वर्ष अमेरिकेसाठी सर्वसाधारण वर्ष नव्हते। एका वर्षाच्या अभ्यासावरून सैद्धांतिक विचार असत्य ठरू शकत नाही, तसेच काढलेले निष्कर्ष सर्वमान्य ठरू शकत नाही। त्यानंतर दुसरी टीका करण्यात आलेली आहेत नैसर्गिक साधनसंपत्तीकडे दुर्लक्ष। मित्रांनो, अर्थतज्ज्ञ बुचमन यांनी वॅनेक आणि लिओन टिप विरोधाभासावर टीका करताना या विरोधाभासाने नैसर्गिक साधनसंपत्तीकडे दुर्लक्ष केलेले आहेत असे म्हटले आहेत। अमेरिकेला प्राप्त नैसर्गिक देणग्या आणि भांडवल मुबलकता यांमधील फक्त भांडवल बाजूचा म्हणजेच अमेरिकेच्या आयात निर्यातीतील सहभाग लिओन टिपने पाहिला, पण नैसर्गिक साधनसंपत्तीकडे दुर्लक्ष केलेले आहेत। मित्रांनो, यावरून तिसरी टीका करण्यात आलेली आहेत श्रमप्रधान तंत्राचा विचार केलेला नाहीत। मित्रांनो, एजवर्थ या अर्थतज्ज्ञांच्या मते लिओन टिपने काढलेले निष्कर्ष अमेरिका भांडवल प्रधान आयात आणि श्रमप्रधान निर्यात करते असा आहे। याचा अर्थ अमेरिकेचे श्रमप्रधान तंत्र हे इतर देशांच्या
भांडवल प्रधान तंत्राच्या बरोबरीचे आहे, कारण अमेरिका भांडवल प्रधान व विकसित देश आहे, तर इतर देशांच्या अर्थव्यवस्था या मिश्र समाजवादी साम्यवादी अर्थव्यवस्था प्रकारातील आहेत. या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात श्रमप्रधान तंत्राचा अवलंब होतो, तर अमेरिकेत याविरुद्ध याचा लिऑनटिपने विचार केलेला नाहीत. मित्रांनो, यावरून चौथी टीका करण्यात आलेली आहेत, भौगोलिक परिस्थितीकडे दुर्लक्ष. मित्रांनो, लिऑनटिप यांचा विरोधाभास आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भात आढळतो, परंतु एकाच देशातील विविध प्रांत प्रदेश व त्या भागातील भौगोलिक परिस्थिती, हवामानाचे नैसर्गिक साधने इत्यादीतील फरक व त्यांचे परिणाम यामध्ये त्याचा विचार केलेला नाही. मित्रांनो, यावरून पाचवी टीका करण्यात आलेली आहेत, अमेरिकेच्या आयात निर्यात आकडेवारीचे विवेचन. मित्रांनो, लिऑनटिपचा विरोधाभास हा सत्य विरोधाभास नसून स्थितिशील आणि मर्यादित स्वरूपाचा हेक्चर-ओव्हलिन सिद्धांतावरील आक्षेप आहे. लिऑनटिप विरोधाभास हा केवळ अमेरिकेच्या 1947च्या आयात निर्यात आकडेवारीचे केलेले विवेचन आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक सिद्धांताची पडताळणी आणि सप्रमाणात सिद्ध करण्यासाठी केलेला प्रयत्न या दृष्टिकोनातून लिऑनटिप विरोधाभास या संकल्पनेला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आढळते. मित्रांनो, यावरून लिऑनटिपचा विरोधाभास स्पष्ट होतो. धन्यवाद.